नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम आदमी पक्षामध्ये ज्या पद्धतीने यादवी माजलेली आहे, राज्यसभेतले त्यांचे उपनेते राघव छड्डा यांची त्या पदावरून उचलबांगडी केल्या गेलेली आहे. आणि त्याला दिलेले कारणं मोठी गंमतशीर आहेत की तुम्ही मोदीच्या विरोधामध्ये पुरेसं कडक असं काही बोलत नाहीत, पावलं उचलत नाहीत, मोदीला भीता. म्हणजे जसं ते नरेंद्र सरेंडर अशा नावानं जे राहुल गांधी बोंबा मारायची, तसे हे आता नरेंद्रला सरेंडर झाले असं आम आदमी पक्षानं वक्तव्य केलेलं आहे. किंवा जे काही खुलासा दिलेला आहे की जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये विचारलं गेलं, पत्रकारांनी विचारलं आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांना, नेत्यांना, की राघव छड्डांना काढलं का? ज्या पद्धतीनं ते मांडणी करत होते आणि अशा त्यांची काही वक्तव्य, विशेषतः काही प्रश्नावतींनी घेतलेल्या भूमिका खरंच महत्त्वाच्या वाटत होत्या. आणि ते ज्या एका मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना तर त्या भावणाऱ्या होत्या. म्हणजे तो मोबाईलच्या डाटाच्या संदर्भामध्ये असो किंवा असंख्य कितीतरी गोष्टीच्या बाबतीमध्ये असो, जी एरवी तळागाळातल्या लोकांना त्याचा काही संबंध नाही असं म्हणलं जातं. ज्या आम आदमी पक्षाचं कौतुक हा सगळा लेब्रांडू मीडिया करत होता, तो आता ह्यासाठी संकटात सापडलेला आहे की अगदी आधीपासूनची गोष्ट आहे की त्यांना ज्यांनी ज्याचे कौतुक केले ते लोक सगळे एकतर त्या आम आदमी पक्षातून बाहेर पडले किंवा बाहेर पाडल्या गेले किंवा त्यांना बाहेर हाकलल्या गेले. म्हणजे ही काय फक्त राघव छड्डा पुरती गोष्ट नाही. आता हे वारंवार अगदी आधीपासून, आज जे एरवी सगळ्या ते विश्लेषण करतात आपल्याकडे निवडणुकीच्या आकड्यांवरती, सेफोलॉजिस्ट म्हणून योगेंद्र यादव, त्यांनी स्वतःचा स्वराज इंडिया नावाचा एक पक्ष काढला होता. तो त्यांना आता आठवत नाही, ती गोष्ट वेगळी. हे सगळे आम आदमी पक्षामध्ये होते. योगेंद्र यादवांना कॉलर धरून बाहेर फेकून दिलं गेलं, हकलला अक्षरशः पक्षाच्या बैठकीमधून धक्काबुक्की करून. प्रशांत भूषण हे जे सगळे लेब्रांडू वकील आहेत ना, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन वारंवार त्याचा वेळ खाणारे आणि रोहिंग्यांपासून तमाम ह्यांना ज्या सगळ्या देशद्रोही कृत्यांची काळजी वाटत असते त्याच्यावरती न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारे, ते आम आदमी पक्षामध्ये होते. ते पत्रकार आशुतोष बंद करो असं त्यांचा एक मीम फिरत राहतो ना, हात जोड के कहता हूं बंद करो मोदीजी वगैरे, ते स्वतः आम आदमी पक्षामध्ये होते. कुमार विश्वास सारखे कवी, पण निदान त्यांनी त्यांची भूमिका अजूनही जशी आहे तशीच आहे, ती बदललेली नाही. पण हे बाकीचे सगळे असे पंटर होते एकापेक्षा एक. आणि आजही ते ज्या पद्धतीनं भाजपच्या नावानं बोंबा मारतात, त्यांना कोणी इतका साधा बाळबोध प्रश्न विचारायला पाहिजे की अरे तुम्ही ज्या पक्षाच्या मध्ये होता त्या पक्षातून तुम्हाला हकलल्या का गेलं? आज जे तुम्ही बाहेर पडून भाजपच्या नावानं बोंबा मारायला लागला, तर भाजपच्याच विरोधामध्ये स्थापन झालेला तो पक्ष होता ना. नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये वाराणसीला कोणी लढवायचं, तर हे तुमचे तथाकथित ग्रेट नेते अरविंद केजरीवाल हे उभे राहिले होते ना तिथं. आणि तेव्हा तर अशा सगळ्यांनी दावा केला होता की बस आता तर काय प्रश्नच नाही, केजरीवाल तर निवडून येणारच किंवा मोदींचा सगळा पराभव होणारच आहे. सगळ्यात जास्त जागा लढवणारा पक्ष म्हणजे कुठला होता? आम आदमी पक्ष. तुमच्यापैकी काही जणांना कदाचित माहीत नसेल, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा तेव्हा सत्तेवर असलेला काँग्रेस जितक्या जागा लढवत नव्हता, तितक्या जागा लढवणारा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष. आणि दुसरं आम आदमी पक्षाचं रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त जागी त्यांचं डिपॉझिट केलेलं. 400 पेक्षा जास्त, 450च्या जवळपास काहीतरी जागा त्यांनी देशभरामध्ये लढवलेल्या होत्या. आणि त्याच्यामधून त्यांचे डिपॉझिट जे वाचलेले आहेत ना, ते 4 काहीतरी खासदार जे पंजाबमधून निवडून आले होते ते, आणि अजून एक काहीतरी 7-8-10 ठिकाणी ज्यांचे डिपॉझिट वाचलेत, फक्त निवडून येणं सोडाच. संपूर्ण महाराष्ट्रात 48च्या 48 जागांवर ते लढवत असताना फक्त एक जागा आहे त्यांचं डिपॉझिट वाचलेले. हा जो बिल्ला लावतो ना शेतकरी संघटनेचा, त्याचे नेते वामनराव चटप, तिथले माजी आमदार जे आम आदमी पक्षाकडून उभे होते चंद्रपूरमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 47च्या 47 ठिकाणी यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट गेले. त्याच्यामध्ये मेधा पाटकरांसारख्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आम आदमी पक्षाच्या चिन्हावरती उभ्या होत्या, ज्यांचं डिपॉझिट गेलं. पण वाचलेलं डिपॉझिट फक्त आणि फक्त वामनराव चटपांचं होतं अख्ख्या महाराष्ट्रात. असा आम आदमी पक्ष. ह्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं यादवी माजली, ज्या सगळे म्हणजे स्वतः जो माणूस साधेपणाचं बोंब करत होता, स्वतः जो माणूस की आमचा कारभार कसा पारदर्शक सांगत होता, त्याच्यावरती इतके भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.
ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये तुम्ही हे आरोप केले त्याच काँग्रेसच्या आधारावरती हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या विधानसभेमध्ये यांच्या 28 जागा निवडून आलेल्या होत्या, भाजपच्या 34 जागा निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसच्या 8 जागा निवडून आलेल्या होत्या. आता सरळ साधी अपेक्षा होती, तुम्ही जर त्यांच्या विरोधामध्ये होता तर तुम्ही भाजप बरोबर जायला पाहिजे होतं. तेव्हाची गोष्ट आहे, सांगतो मी, पहिल्या विधानसभेच्या वेळेस. पण तेव्हा चक्क काँग्रेसवाल्यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आणि तेव्हा केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते आम आदमी पक्षाच्या पाठिंब्यावरती. आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात सगळ्यात जास्त अपप्रचार कोणी केला असेल तर ते या आम आदमी पक्षानं केलेला होता. आत्ता ताजी दिल्लीतल्या लोकसभेच्या वेळेस युती करण्याच्या बाबतीमध्ये इतकी तानातानी करून शेवटी त्यांना 3 जागा स्वतः 4 जागा लढवायचं ठरवलं लोकसभा निवडणुकीत 2024. आणि तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी घोषित केलेलं होतं की हा काय जो निकाल असेल जनतेच्या न्यायालयात मला न्याय होईल आणि जनतेनं जर मला हे करून दिलं तर मला तुरुंगात जायची गरज पडणार नाही. काय केलं जनतेनं? 7 मधल्या 0 जागा दिली. काँग्रेसला काही मिळालं नाही आणि त्यांनाही मिळालं. काँग्रेसचं तर अजूनच बोंब झाली. त्या कन्हैया कुमारला बिहारमध्ये नको म्हणून तिकडून त्यांच्या प्रदेश कमिटीनं हाकलून दिलं, त्यांना इकडे निवडणूक लढवायला लावली. तुम्ही त्यांना बाहेरचा माणूस इकडं का आणला म्हणून तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अरविंद सिंग लवली दिल्ली काँग्रेस प्रदेश कमिटीचे त्यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये गेले. म्हणजे तिकडून तेल गेलं, बिहारमधून पराभव झाला आणि दिल्लीतलं तूपही गेलं. तेल गेलं आणि तूप गेलं, हाती आलं धुपाटणं, अशा पद्धतीनं तो प्रकार झाला सगळा. हे असा तो आम आदमी पक्ष. हा पक्ष ज्या पद्धतीने, म्हणून ही जी आपसातली, आप शब्द त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, आपसातली जी यादवी सुरू झालेली, किंवा स्वाती मालीवालचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. सगळे त्यांनी शीश महाल कसा बांधला आणि त्याच्यावरच्या सगळ्या कथा जेव्हा पत्रकारांनी कशा मांडल्या, शेवटी पत्रकारांवरतीच कशी बंदी घातली, त्या सगळ्या ह्याच्यावरची उसंत वाणी. आप आपसात यादवी माजली, पाहून लाजली राज्यसभा. जुन्या त्या मैत्रीचे संपले लाघव, छड्डा तो राघव पदच्युत. मोदीवर तिजो करतो ना टीका, पक्षातून फेका बाहेर तो. हाकलले आधी योगेंद्र भूषण, लावूनी दूषण त्यांच्यावर. शीश महालात झाले मालामाल, किती मालीवाल नासविले. पराभवे झाली नरमती हाड्डी, छड्डा काढी चड्डी पक्षाची ती. कांत केजरूचे उघडे हो ढोंग, लोकशाही सोंग कळो आले, लोकशाही सोंग कळो आले. स्वतःच्या क्षमतेपेक्षा वाटेल त्या अवास्तव गप्पा करायच्या. 14, 19 आणि 24 सलग 3 लोकसभेच्या निवडणुका यांचा पुढचा बोजवारा सर्वसामान्य जनतेने वाजवला. दिल्लीमध्ये जी सत्ता दिली होती ती टिकवता नाही आली. आता पंजाबमध्ये लाभलेली आहे. ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर तुम्ही मुख्यमंत्री झाले त्याच काँग्रेसला हरवून तुम्ही पंजाबमध्ये सत्तेवरती आलेले आहात. त्यांचा सगळा कारभार पाहता त्या ठिकाणी परत पुढच्या वेळेस त्यांना संधी मिळाली नाही तर अख्ख्या भारतामध्ये न कुठे त्यांची सत्ता असेल, न कुठे त्यांचं काय म्हणता येईल त्याला सगळ्या एकूण राजकारणावर त्यांचा प्रभाव शिल्लक राहील. असा आम आदमी पक्ष आपल्याच राज्यसभेतल्या खासदाराला काढून टाकतो आणि जी दिलेली कारणं आहेत ती कुठल्याही सर्वसामान्य माणसाला बिलकुल पटू शकत नाहीत अशी, किंवा ही जी धूळफेक ते सर्वसामान्य लोकांच्या वरती करतायत. ज्या एकाधिकारशाहीच्या नावानं बॉम्ब करत होते अरविंद केजरीवाल सारखा नेता, त्याच एकाधिकारशाहीचं पालन करताना आणि त्याच हिटलरशाही पद्धतीनं वागताना आपल्या पक्षात दिसतो आहे. मतदार येत्या निवडणुकीमध्ये, आत्ताची सुद्धा निवडणुकीत ते काही ठिकाणी लढवायला लागले, त्याची कोणी दखल घेत नाही. या विधानसभा म्हणजे आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, तमिळनाडू आहे आणि केरळमध्ये त्यांचं कोणी नावही घेत नाही, ती गोष्ट वेगळी. आम आदमी पक्षातली ही जी यादवी आहे ती लोकशाहीच्या दृष्टीनं सचिंत करणारी आहे. कारण की हा पक्ष, आम आदमी पक्ष, आप नावाचा जो पक्ष स्थापन झालेला होता तो आम्ही वेगळे आहोत म्हणून स्थापन झालेला होता, पण ते आता आहे त्या सत्ताधाऱ्यापेक्षा तशा अर्थाने वेगळे, म्हणजे अजून पलीकडचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे त्या सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा, असं दिसून येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.